नमस्कार। आता आज मी इथे तुम्हाला वन पॉट एकाच पॉटमध्ये पनीरची ग्रेव्ही पनीर बटर मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। वर्षानुवर्ष 10-12 वर्ष झाली मी हीच रेसिपी जर झटपट करायचं असेल तेव्हा हीच रेसिपी मी फॉलो करते। इतकी छान लागते, हॉटेलपेक्षा पण छान ही बनते। तर पनीरची पीसेस तुम्हाला हवे ते आकाराचे तुम्ही इथे कट करून घ्यायचे आहे। मी आज मोठे ठेवलेले आहे थोडेसे, जसे पनीर टिक्काला असतात तसे। आणि ही रेसिपी इतकी सोपी आहे, तुम्ही बघा। आता अद्रक लसूण कांदा टमाटर आणि काजू हे सगळं तुम्हाला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, एकदम फाईन पेस्ट करून। काजूने ग्रेव्हीला थिकनेस येतो, त्यामुळे काजू तुम्ही स्किप करू नका। काजू मस्ट या रेसिपीमध्ये। आणि ग्रेव्ही आपली बनवून तयार आहे। बेसिक तुम्ही बघू शकता, एकदम मस्त भाजी लागते, वाटणार नाही तुम्हाला। आणि वन पॉट रेसिपी आहे, जास्त भांडेही भरत नाही। तर आता कढई गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, त्यानंतर बटर टाकलेलं आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत, दालचिनी टाकायची आहे, हिरवी विलायची टाकलेली आहे, लवंग टाकलेलं आहे, त्याचबरोबर मिरे पण मी इथे टाकून घेते। बेसिक मसाले टाकले आहे, तेजपान टाकायचं असेल तर टाकू शकता, माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं। आणि जी ग्रेव्ही आपण बनवली होती कांदा टमाटरची, ती आता याच्यात टाकून द्यायची आहे। आणि कच्ची असल्यामुळे थोडं व्यवस्थित तुम्हाला याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे फ्लेवर्स जे आता सुटलेले आहे घरामध्ये, वास दालची आहे त्याचा, त्याने पनीर एकदम हॉटेलपेक्षा पण भारी होते। कलरच तुम्ही बघू शकता, टेक्स्चर भाजीला हॉटेलपेक्षा छान आलेला आहे। थोडी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। आता सुके मसाले टाकून घेऊया। हळद टाकायची आहे, त्यानंतर तिखट टाकायचं आहे, थोडासा गोडा मसाला टाकते आहे, मी टाकत असते, खूप छान लागतो। एकदम थोडासा धना पावडर टाकलेली आहे, आणि जिरा पावडर असेल तर जिरा पावडर पण तुम्ही वापरू शकता थोडीशी। आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। कच्च्या मसाल्यांचा वास निघून गेल्यानंतर यामध्ये आता तुम्हाला पाणी टाकून द्यायचं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही जास्त टाकायची नाही आहे, कारण पनीरची जी ग्रेव्ही असते ती थिक असते थोडीशी, त्यामुळे अंदाजाने तुमच्या ग्रेव्हीनुसार तुम्ही पाणी टाका। आता ही ग्रेव्ही इथे तुम्हाला दिसते आहे, ती नंतर थिक होऊन जाईल। तर आता मी तुम्हाला दाखवत राहते। थोडंसं पनीर जे होतं फ्रेश, ते मी ते हातानेच इथे कुस्करून याच्यात टाकलेलं आहे। खाताना जे येतं ते असं पनीर ते खूप छान लागतं, चुरलेलं पनीर। आणि जे तुकडे केलेले होते ते पण मी आता याच्यात टाकून दिलेलं आहे। आणि बघू शकता, झटपट तुमच्याशी वन पॉट पनीर बटर मसाला रेसिपी बनवून तयार आहे। आता याला तुम्हाला गार्निश करायचं असेल तर फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीमने तुम्ही गार्निश करू शकता। त्यानंतर अजून तुम्हाला काही याच्यावर कसुरी मेथी वगैरे टाकायचं असेल तर त्याने तुम्ही गार्निश करू शकता, हॉटेलसारखा लुक देण्यासाठी। पण सिंपल ही रेसिपी एकदम छान लागते चपातीसोबत खाण्यासाठी, किंवा तुम्ही असे पराठे बनवत असाल। मी कणकेपासून वेगवेगळे प्रकार रोज मुलांना पराठ्यांचे बनवून देते, वाटत पण नाही ते इतके छान होतात। लच्छा पराठा तुम्ही बनवू शकता याच्यासोबत, किंवा नॉर्मल चपातीसोबत फुलक्यासोबत हे तूप लावून तुम्ही खाऊ शकता। वरतून थोडंसं बटर ॲड केलं की सेम टू सेम हॉटेलसारखी याची टेस्ट लागते। तर बघू शकता पनीरची भाजी किती मस्त बनवून झालेली आहे। नक्की या प्रकारे तुम्ही करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका, शेअर करा जास्तीत जास्त। त्याचबरोबर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मनीज रेसिपीला लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा। तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यावेळेला तुम्ही याच्यावर फ्रेश क्रीम टाकू शकता, जसं मी तुम्हाला दाखवते। बटर टाकलं आहे मी मेल्टेड इथे, आणि फ्रेश क्रीम तुम्ही सोडले की सेम टू सेम हॉटेलसारखी ही रेसिपी तुम्हाला दिसते गार्निश केल्यानंतर। वाटणार पण नाही, एवढं कमी साहित्यात ती एवढी छान रेसिपी बनते। तर आता रेसिपी आवडल्यास एक थम्सअप द्यायला विसरू नका प्लीज। तर आता भेटूया पुढच्या एक नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।